Let us all arise in the presence of God. प्रभूच्या सानिध्यात आपण सर्वजण उभे राहूया. We are here in 2026, the first Sunday of the month of January. 2026 साल जानेवारीच्या पहिल्या रविवारी आपण प्रभूच्या सानिध्यात आहोत. How great our God is, that His faithfulness is with us, that we are in His presence this morning. आपला परमेश्वर किती थोर आहे, त्याचा विश्वास पण आपल्या बरोबर आहे. त्यामुळे आज सकाळी आपण त्याच्या उपस्थितीत आहोत. So let us close our eyes and look to the Lord. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. Thank you, Lord, for your wonderful grace upon our life. प्रभू तुझ्या अद्भुत कृपा आमच्या जीवनावर, तुझे आभार मानतो. Thank you, Jesus, for helping and guiding us to move forward in our life. प्रभू येशू, आभार मानतो, आम्हाला तू मार्गदर्शन करते, दिशा दाखवते, तुझ्या मार्गामध्ये पुढे Thank you, God, for your Holy Spirit. देवा तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद. Lord, this time we just submit and dedicate our life into your mighty hand. प्रभू यावेळेस आमचं जीवन तुझ्या समर्थच्या हातामध्ये समर्पित करतो, अधीन करतो. Lord, as we're going to worship you, help us to worship in spirit and in truth. प्रभू तुझी उपासना भक्ती करत असताना आत्म्याने खरेपणाने तुझी उपासना भक्ती करण्याकरता Lord, we आम्हाला come मदत to कर. your presence. प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यात आलो आहोत. Fill us with your anointing. प्रभू तुझ्या अभिषेकाने भर. Help us and guide us, Father God. पिता परमेश्वर, आम्हाला मदत कर आणि मार्गदर्शन. Lord, help us to keep everything aside and look to your face. प्रभू सर्व गोष्टी बाजूला ठेवून तुझ्या मुखाकडे पाहण्याकरिता आम्हाला सहायता कर. Because you are beautiful and wonderful, God. कारण तू सुंदर अद्भुत असा आमचा देव. Your presence is wonderful in our life. तुझी सहवास आमच्या जीवनामध्ये अद्भुत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Pour out your spirit upon us. प्रभू तुझ्या आत्म्याचा वर्षा उतनी आमच्यावर कर. We welcome you, Holy Spirit, in this place. पवित्र आत्मा या ठिकाणी आम्ही तुझं स्वागत करतो. Thank you, Jesus. धन्यवाद Worship येशू. you, God. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे,
आज We give all the glory, honor, and praise. एवढं सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Thank you, Lord. Worship you. This is the day that the Lord has made. हा दिवस प्रभूने बनवला आहे. How many of you trust and believe in God's day? किती जिवंत देवाच्या दिवसावर विश्वास Because ठेवतात. many people have not seen this day. कारण आजचा दिवस पुष्कळ लोकांनी पाहिला But नाही. this is the grace of God and His faithfulness in our life देवाची कृपा आपल्या जीवनात त्याचा विश्वास पण that we are standing in 2026 in the presence of God. 2026 आपण देवाच्या सानिध्यात उभी आहोत. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Because our God is an almighty God कारण आपला देव सर्वसमर्थ देव and He is the powerful one. He knows everything about us and He has already won the victory for our life. तो आपला सामर्थ्यशाली देव आहे. तो आपल्याला चांगलं ओळखतो आणि आपल्यासाठी त्यांनी विजय मिळवला आहे. Amen. Hallelujah. So Hallelujah. all the victorious people सर्व विजयी लोक give the best clap offering unto Jesus. येशूला टाळ्याचं अर्पण करूया. declared as a year of experiencing the presence of God in our life. वर्ष जाहीर करण्यात आले देवाच्या सहवासाचा आपल्या जीवनात अनुभव घेणे. And nothing is more precious and more important than the presence of God in our life. कोणती गोष्ट आपल्यासाठी इतकी मोठी आणि मूल्यवान नाही की फक्त देवाचे सहवास. Only God's presence will make difference in your life. देवाचे सहवास तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल. But experiencing the presence of God, we need to be always abide in His presence. देवाच्या सहवासाचा अनुभव घेण्याकरिता सतत देवाच्या सहवासामध्ये आपण राहिलं So पाहिजे. let us take this time and tell God, Lord, this year I'm going to spend more time in your presence. त्यावेळेस देवाला सांगा देवा हे वर्ष अधिक मी तुझ्या सहवासामध्ये So घालवणार that I आहे. will test and see how good you are in my life. मी अनुभव घेईल की परमेश्वर हा माझ्या जीवनात किती चांगला आहे. And when we come into His presence, त्यासाठी त्या सानिध्यात येतो. all our sickness, weakness, and every trouble and anxiety will be taken care in His presence. त्याच्या उपस्थितीमध्ये चिंता, काळजी, दुःख, त्रास, संकट सर्वांची काळजी तो घेतो. And you will see miracles are happening in your life. तुझ्या जीवनात तुम्ही पाहाल चमत्कार होताना. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. So let's sing and glorify His name and receive His Holy Spirit and His presence त्याच्या in our नावाला life. स्तुती धन्यवाद देव आपल्या जीवनामध्ये त्या पवित्र Thank you, उपस्थितीचा God. अनुभव घेऊया. धन्यवाद.
पवित्र आत्मा मंदिराता सब मिलकर आत्मा मंदिराता पवित्र आत्मा मंदिराता पेंटिकोस्त के दिन सभा आत्मा मंदिराता पेंटिकोस्त के दिन सभा आत्मा मंदिराता पवित्र आत्मा मंदिराता
I leave all my pride and ना everything. कई बार हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं लेकिन बहुत स्वाभिमान हमारे अंदर होता है। We come to the presence of the Lord, but the pride is in our life. बहुत सारा गर्व लेकर आते हैं कि हम कुछ है, I have something that pride I have in my life. लेकिन जैसे दाऊद परमेश्वर की उपस्थिति में अपने आप को भूलकर, वो राजा था लेकिन वो भूल गया कि वो राजा है, और परमेश्वर की उपस्थिति में उसने खुद को नम्र कर दिया और उसके नाम को उठाया। David was a king, but he forgot that he is the king in the presence of God. He made himself humble and he was dancing for the Lord. जब तक हम अपने आप गर्व को निकाल नहीं देते, अपने आप के स्वाभिमान को निकाल नहीं देते, परमेश्वर कार्य नहीं करने वाला। Unless and until you don't remove the pride, God cannot work in your life. आइए इस समय का फायदा उठाए और अपने आप को भूल जाए और परमेश्वर को अपने अंदर आने दे। Let's take that one day. Forget about ourselves. होके अपना स्वाभिमान, लोके से मूर्खता झुकाऊंगा, मेरे राजा है महान। नाचूंगा, होके अपना स्वाभिमान, लोके से मूर्खता झुकाऊंगा, मेरे राजा है महान। तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। कहते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है मोरा, तुझको करते हम सलाम, सबसे ऊंचा है मोरा। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे। ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस एक खुदा। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, 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 बोलो नाम यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। Hallelujah! There is joy in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. How many of you really trust? किती जण भरोसा ठेवतात? ना हम बहुत दुखी अंतकरण से अंदर आते हैं, लेकिन परमेश्वर उसकी उपस्थिति में हमको उसकी खुशियों से भर देता है। We आमेन। come in the sadness, but God fills us with His presence, with His joy when we go out from here. We just need to take one step of faith. विश्वासाचा एक पाऊल तुम्ही उचला. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Because there is no one like our Jesus Christ. आपल्या येशू सारखा दुसरा कोणी नाही. And there is a power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. एक दूसरे को देखकर कहेंगे, Let's see to each other. यीशु के जैसा कोई नहीं है, येशू के जैसा कोई नहीं है. कोई भी नहीं है, अजिबात कोई नहीं है. नहीं था, न है, न कभी होगा। ना था ना है ना कभी होगा. Amen. Amen. Hallelujah. अरे बोलो एक So दूसरे let's को. glorify His name. अभिषेक नीचे उतरता
अपने हाथों को उठाकर So raise our hands. अपनी आंखों को बंद करें. Let's close our eyes. His presence is here this morning. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे सकाळी. Just forget about yourself, स्वतःला विसरून जा. who you are. तुम्ही कोण आहात? Doesn't matter who you are. हरकत नाही तुम्ही कोणी असा. What matter is who God is. महत्वाचं आहे की आपला देव कोण आहे. What matter is what He is doing in your life. महत्वाचं आहे की तो आपल्या जीवनात काय करत What आहे. matter is how blessed you are as a child of God. महत्वाचं आहे की देवाचं मूल या नात्याने तुम्ही किती आशीर्वादित Just आहात. don't carry that pride in yourself, which is, have no value. स्वतःमध्ये तो अहंकार बाळगून चालू नका, त्याचा काहीच किंमत नाही. So remove it in the name of Jesus. येशूच्या नावाने त्याला काढून टाका, त्या घमंडला काढून टाका. Thank you, Jesus. Thank you, Lord. येशू धन्यवाद. Lord, help us प्रभू आम्हाला मदत to कर. remove that pride from us, O God. प्रभू आमच्यातून तो घमंड अहंकार काढून Help us to टाकण्याकरिता be like David, God. दाविदासारखं होण्याकरिता आम्हाला मदत कर. Being a king, he was humble at your feet. राजा असतानाही प्रभू तुझ्या चरणाजवळ तो नम्र झाला. But many times we carry many things with us. पुष्कळशी असतं, पुष्कळ गोष्टी आमच्या बरोबर घेऊन आम्ही चालतो. Lord, this morning, प्रभू आज सकाळी we lay down everything at your feet. सर्व काही आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. You be lifted up, Lord, in our life. प्रभू आमच्या जीवनात तू उंचावला जाओ. Let your presence come down. प्रभू तुझं सानिध्य आमच्यामध्ये उतरून Help येऊ. us to be there where you are, God. प्रभू जिथे तू आहेस तिथे येण्याकरिता आम्हाला मदत कर. Help us to be like you, Jesus, as a children of God. देवाचे लेकरं या नात्याने येशू तुझ्यासारखं होण्याकरिता आम्हाला मदत कर. There will never be pride in you, Father God. प्रभू आमच्यामध्ये कुठलाही गर्व नसेल. Thank you, Jesus. आइए अपने हाथों को उठाकर Let's all raise our hands. अपने आप को उसके हाथ में दे दें. Let's give ourselves into the hands of the Lord. Tell him to remove every unwanted thing from our life. आपल्या जीवनातून अनावश्यक सर्व गोष्टी काढण्याकरिता त्याला सांगूया. वो कितना महान परमेश्वर है, He is so great God. इसकी कल्पना भी हम नहीं कर सकते. We cannot imagine also. Lord, we humble ourselves before you, Lord, this morning. प्रभू आज सकाळी मी स्वतःला तुझ्या पुढे नम्र करतो. Thank you, Jesus. Fill us with your anointing. प्रभू आम्हाला तुझ्या अभिषेकाने भर. Fill us with your joy. प्रभू तुझ्या आनंदाने भर. Fill us with your identity, Father God. प्रभू तुझ्या ओळखीने आम्हाला भर. That we are children of Almighty God. आम्ही सर्वसमर्थवान देवाचे लेकर आहोत. What matter is you are our God. महत्वाचे आहे की तू आमचा देव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास.
चाहता हूँ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। Yes, Lord, thank you, Jesus. Lord, we are humbly and thirsty for your presence this morning. Worship you, God. Thank you, Father.
Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you for your presence, Father. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. Lord, this morning we are hungry and thirsty for your presence. आज सकाळी आम्ही तुझ्या सानिध्यासाठी भुकेले व ताणलेले आहोत. Thank you, God, for dealing with our lives. प्रभू आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला भरून टाकस त्याबद्दल धन्यवाद. Thank you, Jesus. God, we love you for your love. आम्ही आभार मानतो तुझ्या प्रीतीबद्दल. How abundant your grace upon our life. प्रभू तुझी विपुल कृपा आमच्या जीवनावर आहे. Lord, help us to be humble at your feet all the time. प्रभू सर्वदा तुझ्या चरणाजवळ आम्ही नम्र असावं यासाठी आम्हाला Not मदत our कर. will, but your will be done in us, Father God. प्रभू आमच्यामध्ये तुझी इच्छा पूर्ण आमची नाही. Lord, we submit everything into your mighty hand. प्रभू सर्व काय आम्ही तुझ्या सामर्थ्याने हातात Thank you, समर्पण Jesus, करतो. for honoring us with your presence. प्रभू येशू तुझ्या उपस्थितीत तुमचा आदरणीय सन्मान We give केल्यास all the आभार glory, मानतो. honor, and praise to your mighty name. तुझ्या सर्व समर्थ नावाला आम्ही Thank you, मान God. सन्मान Thank you, गौरव Jesus. देतो. Let us give him a big धन्यवाद clap येशू, offering. धन्यवाद प्रभू. जोरदार टाळ्याचा अर्पण परमेश्वराला देऊया. Sing and Lord applause. There's no one like Jesus. There's power in the name of Almighty God. Thank you, Jesus. सर्व समर्थ देवाच्या नावात सामर्थ आहे. येशूच्या नावात सामर्थ आहे. As we are standing in the presence of the Almighty God, so let us be seated in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. As we prepare our hearts to come in the table of the Lord, भोजनाच्या मेजात सहभागी होण्याकरिता आपण I तयारी करत request असताना Reverend S.G. Kori, Brother Sandesh Suryanshi, Brother Mark Gaikwad, Brother Ken Kerr, Brother Nilesh Bramne, Brother B. Setti, Brother Nielsen, Brother Leonard Cutler, Brother Sarang Bandarkar, Brother Renukar, Brother Adhav to please come forward, Brother Ruben Joel, Brother Daniel Manohar to please come forward, Brother Sagar Kenkar to please come forward. सर्वांची नावं घेतली आहेत. विनंती आहे आपण पुढे यावं. Brother Sandeep Marela, Sandeep Agarwal, Pastor Suhas Bavdekar to please come forward. For that which I receive of the Lord, I give unto you. प्रभूपासून मला मिळालं तेच मी तुम्हाला देत The आहे. night on which Jesus was to be handed over, रात्री येशूला धरून देण्यात आले त्या रात्री he took the bread, he broke it and said, ते भाकर घेतली, मोडली आणि म्हटले, this is my body that is broken for you. माझं शरीर आहे तुमच्यासाठी मोडलं जात. As you eat of it, do it in remembrance of me. तुम्ही सेवन करत असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner, he took the cup and said, तशाच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, this is my cup established in the New Testament. हा प्याला माझ्या रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. As you drink of it, do it in remembrance of me. तुम्ही प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ करा. For as long as you eat of this bread and drink of this cup, आणि जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व प्याला पिता, you declare my death till my coming. तुम्ही जाहीर करता माझ्या मृत्यूची माझ्या येण्यापर्यंत. For whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी ही भाकर व प्याला अयोग्य प्रकारे घेईल, is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus Christ. तो दोषी आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीर रक्त या संबंधाने. So let everyone examine himself and herself, प्रत्येक तो किंवा ती त्याने आपलं आत्मपरीक्षण and करावं. then partake of this bread and this cup. त्यानंतरच सहभागी व्हावा या भाकरीत व प्याल्यात. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for the privilege of coming in your table this morning. प्रभू आज सकाळी तुझ्या प्रभूभोजनाच्या मेजामध्ये येण्याकरिता आम्हाला ही संधी दिलीस त्याबद्दल आभार Thank मानतो. you that you loved us so much and you sent your Son Jesus Christ for us. प्रभू आम्ही आभार मानतो आमच्या एवढी प्रीती केली की तू आपला एकुलता एक पुत्र येशूला या जगात पाठवला. Jesus, we thank you that you loved us and you took 39 stripes upon your body. प्रभू येशू आभार मानतो तू आमच्या एवढी प्रीती केली की 39 फटके तो आपल्या पाठीवर By घातले. every stripe that you have taken, we have received our healing. प्रत्येक फटका जर शरीरावर तू घेतला त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालं We आहे. thank you, Jesus, for shedding your precious blood on the cross of प्रभू Calvary. येशू ख्रिस्त कॅल्वरीच्या वधस्तंभावरचं मूल्यवान रक्त आमच्या तू सांडलं Cleanse us त्याबद्दल from आभार all our मानतो. sins. सर्व पापापासून ते आम्हाला शुद्ध करतं. Heavenly Father, as we partake of this bread and this cup, which is a symbol of the body and the blood of the Lord Jesus Christ, स्वर्गीय पिता या भाकर आणि प्याल्यामध्ये आम्ही सहभागी घेत असताना जे दर्शक आहे तुझ्या शरीराचं व रक्ताचं, help us to receive your healing and your forgiveness by faith in our lives. विश्वासाने आमच्या जीवनात तुझा क्षमा आणि आरोग्य स्वीकारण्याकरिता सहाय्य And let this table be a blessing to each one of us, we pray. कर. प्रार्थना करतो हा मेजा प्रत्येकांसाठी आशीर्वाद होऊ दे. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. As the cup and the bread comes to us, we will hold it in our hands
And when everyone has received, then we will partake of it together. भाकरन प्याला आपल्याकडे आल्यानंतर आपल्या हातातच ठेवून सर्वांना मिळाल्यानंतर एकत्र सहभागिता करणार आहोत. Thank you for the price you paid, bearing all my sin and shame. In love you gave.
Is there anyone who has not yet received the cup or the bread? Please raise your hand. जर कोणाला प्याला किंवा भाकरी मिळाली नसेल तर आपण आपले हात उंच ठेवूया. Let us take the bread, which is the symbol of the body of the Lord Jesus भाकरीचं Christ. सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. प्याल्याचं प्राशन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand in the presence of the Lord? प्याले गळत असताना प्रभूच्या सानिध्यात आपण एकत्र उभे राहावे. Let us sing a victorious song for the glory of God. जा सांगा मम बंधुजना आरोजी दुनिया मरना. जा सांगा मम बंधुजना आरोजी दुनिया मरना. मरणाची मोडणी नाही मारियाने सर्वांसोबी. प्रीती गुणाची जुळली साथी रमलाची क्रांती घडे जगती राणा. विजयी
that you have purchased us by your blood. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो तुझ्या रक्ताने तू आम्हाला विकत We घेतला आहे. dedicate our lives into your hands, Lord. प्रभू आमच्या जीवनाचं समर्पण आम्ही तुझ्या हातात Let your करतो. name be glorified through our lives, we pray. प्रार्थना करतो आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव In होऊ दे. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. You may be sitting in God's presence. सानिध्यात आपण आसन ग्रहण What a करूया. joy to see all of you in the house of the Lord on the first Sunday of this year 2026. 2026 सालाच्या पहिल्याच रविवारी तुम्हाला सर्वांना प्रभूच्या घरात पाहून किती आनंद If आहे. you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. आमच्या मध्ये येऊन प्रभूची उपासना भक्ती करण्याची तुमची पहिलीच वेळ असेल, विनंती आहे तुम्ही उभं राहावं. We are so glad to see Reverend Baudekar and Pastor Suhas Baudekar in our midst. रण बावडेकर, पास्टर सुहास बावडेकर आपल्यामध्ये आम्हाला आनंद Let's वाटत clap आहे. our hands and we are honored by your presence. तुमच्या उपस्थितीने आम्ही सन्मानित झालो आहोत. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. अजूनपर्यंत आपल्या वरिष्ठ पाळक देवाच्या वचनाची सहभागिता करायला येत असताना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. I greet you all in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला सर्वांना मी अभिवादन करत आहे. And I want to thank you all for coming, attending the first Sunday of the year. या वर्षाचा पहिला रविवार तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मला तुम्हाला सर्वांचे आभार मानायचे Blessed are आहेत. those who are first and keep faithful till the last. आणि जे पहिल्याच रविवारी आले शेवटच्या रविवारपर्यंत विश्वासू राहतील ते धन्य. As we are thinking about year 2026, विचार करत आहोत 2026 साल. I just want to make a one statement. मला एक विधान करायचं आहे. Number 26 26 ही जी संख्या आहे is the number of Almighty God. सर्वसमर्थवान देवाचे ही संख्या आहे. And his name is Yahweh. त्याचं नाव याव्हे. Hebrew language, every word character has number. आणि हिब्री भाषेतील पहिले शब्द प्रत्येक शब्द आहे त्याला एक आकडा संख्या आहे. Greek, every alphabet has numbers. आणि आपण पाहतो ग्रीक मध्ये Value of the number. जे काय संख्या आहे प्रत्येक जे काय मूळ भाषा आहे त्याला. So, according to Hebrew, this year 26 is the number of Yahweh. आणि हिब्री भाषेनुसार हा 26 संख्या जी आहे याहवे देवाची आहे. So this year belongs to Almighty God. मग हे वर्ष जे आहे सर्वसमर्थवान देवाचं वर्ष आहे. This year you will experience God's holy presence with you, या in वर्षी you. तुम्ही अनुभव घ्याल देवाच्या पवित्र सहवासाचा तुमच्यामध्ये तुमच्या बरोबर. And that's why when we come to the communion table, ज्यावेळेस आपण प्रभू भोजनाच्या मेजाकडे येतो, Paul, who received the divine knowledge and information from heaven, पौलाला ज्याला दैवी ज्ञान आणि माहिती स्वर्गातून मिळाली, he went to the third heaven, तो तिसऱ्या स्वर्गात गेला and God shared with him so many things. पुष्कळ अशा गोष्टीची सहभागिता देवाने त्याच्याबरोबर And केली. he tried to put it down in his letters, epistles to different churches. वेगवेगळ्या मंडळींना त्यांनी त्याच्या पत्राद्वारे त्या लिहिण्याच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला. And he has explained the value, importance, and impact of the Holy Communion in our life. आपल्या जीवनामध्ये पवित्र प्रभू भोजनाचा जी किंमत आहे, जे मूल्य आहे आणि जो काय प्रभाव आहे त्याच्याबद्दल तो सांगू शकतो. Satan has entered in the church, सैतानाने मंडळीत प्रवेश केला आहे in the whole world, संपूर्ण जगात and misinterpreted the purpose of the Holy Communion. पवित्र शास्त्राचा पवित्र प्रभू भोजनाचा जो विधी आहे त्याच्याबद्दल चुकीची समज लोकांना दिली And आहे. Satan has told the church, सैतानाने मंडळीला सांगितलं आहे take this as tradition. प्रभू भोजन असं घ्या जसं काय रूढी परंपरा. And thousands and thousands and thousands are taking communion as a tradition. हजारो 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 लोक प्रभू भोजन एक Crores. रूढी परंपरा म्हणून घेतात. But we need to understand why we are taking communion. पण आपण समजून घेतलं पाहिजे की आपण प्रभू भोजन का घेत आहोत. Communion does not forgive our sins. प्रभू भोजन आपल्या पापाची क्षमा करत नाही. Communion is remembrance of
Jesus Christ. प्रभुभोजन म्हणजे आपण प्रभू येशूचं स्मरण करतो. Don't come here to take communion to be forgiven. तुम्ही या ठिकाणी येऊ नका प्रभुभोजन घ्यायला की तुमच्या पापाची क्षमा That's what the होईल. word of God says. Everyone should examine himself त्यामुळे देवाचं वचन म्हणतं प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण and करावं, then partake into it. त्यानंतरच त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. Without receiving Jesus Christ as our personal Savior, प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण वैयक्तिक तारणामुळे स्वीकारत नाही, without following Jesus Christ in spirit and in truth, आत्म्याने खरेपणाने जर आपण येशू ख्रिस्ताच्या अनुयायी होत नाही, communing will not do anything good for us. आपल्यासाठी प्रभुभोजन काहीच चांगलं करणार नाही, हिताचं करणार नाही. That's why the Paul says, let us examine himself as to how he takes the communion. त्यामुळे पौल म्हणतो प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं की ते कसे प्रभुभोजन घेत Not आहेत. why he takes the communion, प्रभुभोजन का घेत आहे असं नाही, but how. पण कसे घेता. How are you looking to the communion? तुम्ही कसे घेता, कसे पाहता प्रभुभोजनाकडे. And that makes us to search our heart. त्यामुळे काय होतं, आपल्या हृदयाला आपण शोधतो, आत्मपरीक्षण करतो. And Satan again said another thing. सैतानाने अजून एक गोष्ट बोलली And that's why आहे. many are not taking communion. त्यामुळे पुष्कळशी प्रभुभोजन घेत नाही. Because Satan speaks to their कारण ears. सैतान त्यांच्या कानात येऊन बोलतो, You did this sin, you did that sin, you are not qualified. तू हे पाप केलं, ते पाप केलं, तू अपात्र आहे. Because Satan doesn't want you to rebuild your relationship with Almighty God and partake in the communion. सैतानाची इच्छा नाही की तुमचं जी सहभागिता परमेश्वरावर पुनर्स्थापित करावी आणि प्रभुभोजन घ्यावं. There is only one person केवळ एकच व्यक्ती who never, I do not know, but he was criminal. मला माहित नाही, पण तो गुन्हेगार होता. He was criminal तो गुन्हेगार होता and judged as death sentence. आणि त्याला न्याय देण्यात आला की याला मरणाची शिक्षा. And along with him, one other one. त्याच्याबरोबर अजून एक होता. And they were hanging on the cross. त्या वधस्तंभावर त्यांना खेळण्यात आलं होतं, Both on the both sides. दोघांना दोन्ही बाजूला. One was challenging Jesus एक- about his divinity. एक येशू ख्रिस्ताला त्याच्या दैवत्वाबद्दल आव्हान करत होता. That thief said, if you are really son of God, तो चोर म्हणाला, जर तू खरोखर देवाचा पुत्र असशील, save yourself and save us also. स्वतःला वाचव, आम्हाला वाचव. And then another तो दुसरा चोर thief looked at him त्याच्याकडे पाहिलं and then he said, you and I are suffering from our own mistakes. तो त्या दुसऱ्या चोराला म्हणतो, तू आणि मी गुन्हा केला, त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. He confessed himself as a sinner. त्याने कबूल केले की मी पापी आहे. When you come to the table of the Lord, ज्यावेळेस तुम्ही प्रभुभोजनाच्या मेजाकडे येता, confess yourself as you are sinner. कबूल करा की मी पापी आहे. Then I close the church and let's go home. चला सभा संपू, आपण घरी जाऊ. I confess I am a sinner. मी कबूल करतो मी पापी आहे. I confess I am not a perfect. मी कबूल करतो मी परिपूर्ण नाही. I confess I am weak. मी कबूल करतो मी दुर्बळ आहे. But I praise God पण मी देवाची स्तुती करतो, that Jesus Christ has forgiven all my sins. येशू ख्रिस्ताने माझ्या सर्व पापाची On the क्षमा cross केली of आहे. Calvary. त्या कॅल्वरीच्या And वधस्तंभावर. when Satan reminds me of that, ज्या सैतान मला त्याची आठवण करून देतो, I remember this thief. मी या चोराची आठवण करतो. And he said, तो म्हणाला, on the cross. त्या वधस्तंभावर. Hello, on the cross. ऐकलत का, त्या वधस्तंभावर Jesus was also on the cross. येशू ख्रिस्त देखील वधस्तंभाला खेळलेला होता. Thief was also on the cross. तो चोर देखील त्या वधस्तंभाला खेळलेला होता. And this thief rebuked the other one, या चोराने त्या दुसऱ्या चोराला धमकावलं, saying, we both are suffering from our own sins, आपण our दोघं own mistakes. चुका केल्या, ते पाप केलं, ते सहन करत आहोत. Whereas he has not done any wrong. परंतु याने काही चूक केली नाही. Are there any robbers? या ठिकाणी चोर आहेत का हो? Thief? लुटारू? Thief has said openly, loudly, in front of thousands people, those who were gathered to see how Jesus is being crucified. त्या ठिकाणी लाखो लोकांचा जमा होता. त्या लाखो लोकांच्या जमावासमोर उघडपणे या चोराने कबुली केले त्या वधस्तंभावर की येशू ख्रिस्त हा निष्पाप आहे. He said, तो म्हणाला, this person
has not committed any sin. या व्यक्तीने कुठलंही पाप केलेलं नाही. Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? नाही. Can you say Jesus is without sin? Can you say Jesus is without sin? He died as perfect, pure, and holy man. तो शुद्ध पवित्र असा व्यक्ती, निष्पाप व्यक्ती म्हणून मरण पावला. This needs to be declared everywhere, wherever we go. जिथे कुठे आपण जातो याची घोषणा केली पाहिजे, जाहीर केलं पाहिजे. That I believe Jesus Christ, who never committed single sin in his life. मी त्या ईश्वर विश्वास ठेवतो त्याने आपल्या जीवनात एकही पाप केलेलं नाही. And I believe he is my savior and savior of everyone. मी विश्वास ठेवतो की तो माझा तारणारा आणि तो सर्वांचा तारणारा. हे प्रभू, ओ माय गॉड, हे काय करतात ह्यांना समजत नाही. he doesn't understand what he's doing. Please forgive him. Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त, I have accepted him. मी स्वीकार केला And त्याचा. I'm not afraid and I'm ashamed to tell anyone that I belong to the Lord Jesus Christ. मी घाबरत नाही, मला लाजही वाटत नाही कोणाला सांगायला की मी सांगतोय मी येशू ख्रिस्ताचा आहे. People may know my shortcomings. लोकांना माझा तुकडेपणा माहिती असेल. People may know my mistakes that I have done. मी चुका केलेल्या लोकांना माहिती असतील. But that never keeps me away from the Lord Jesus पण Christ. ती गोष्ट मला येशू ख्रिस्तापासून दूर ठेवत नाही. I speak with that like that blind man. की मी आंधळ्या व्यक्तीसारखा बोलतो. He was healed. तो बरा झाला. He was looking everywhere. सगळं काही त्याला दिसत होतं. And yet people addressed him, oh blind man. तरी देखील लोक त्याला संबोधत होते, हे आंधळ्या. People may say, hey, लय डांबरट आहे तो. He's very लय naughty. बदमाश आहे. He's very naughty. लय कुचक आहे. He's very bad. कुचक आहे. हा कुछ काय. Let them say whatever they want to काय say. म्हणायचं त्यांना म्हणू द्या हो. If you have believed Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, like that blind man says, त्या आंधळ्या व्यक्तीसारखं म्हणा. yes, I know. हो मला माहित आहे. Once I was blind, एक वेळा मी आंधळा होतो, but now I can see. पण आता मला दिसत आहे. Once I was blind, एक वेळेस मी आंधळा होतो, once I was sinner, मी एक वेळेस but पापी now होतो, I am saved. आता माझं तारण झालं आहे. By shouting, I will die. ओरडून ओरडून मी मारायचो. But still you, नाही बोलणार. नाहीच hallelujah बोलणार. We are not going to say hallelujah. बोलत बस काय बोंबलायचं. What you want to shout, you shout, but we'll keep quiet. What I'm saying is मला काय म्हणायचं ते हे. that thief तो चोर received the promise from the Lord Jesus Christ while Jesus was on the cross. येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्या चोराला येशू ख्रिस्ताने अभिवचन दिलं, Next year you will be with me. पुढच्या वर्षी तू माझ्या बरोबर असशील. Next year you will be with me. पुढच्या वर्षी तू माझ्या बरोबर असशील. Next year you will be with me. पुढच्या वर्षी तू माझ्या बरोबर असेल. Next year you will be with me. पुढच्या वर्षी तू माझ्या बरोबर असेल. Oh, I am okay. You want to go to America? तुला With अमेरिकेला me. जायचं का? Next year you will be with me. पुढच्या वर्षी तू माझ्या बरोबर असेल. Jesus said, next year you will be with me to that thief. येशू ख्रिस्त त्या चोराला म्हटला, पुढच्या वर्षी माझ्या बरोबर तू असशील. Today. आज. Everyone said today. Everyone said today. Jesus said today you will be with me in paradise. येशू ख्रिस्त म्हटला, आज तू Hallelujah. माझ्या बरोबर सुखलोकात असशील. Hallelujah. Today you will be with me in paradise. आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. When you have taken the communion, ज्यास तुम्ही प्रभोजन घेतलं आहे, when you have eaten the bread तुम्ही भाकर खाल्ली that आहे, represents the body of the Lord Jesus जे Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक when आहे, you have drank the cup that पाला represents the प्राशन केला blood of the आहे, Lord Jesus जे Christ, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे, today, आज 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 today. आज जागा द्या. नाही झालं नाही.
मी अजून पळतोय. पुढे जायला जागा द्या म्हटलं. Today आज. you shall be with me in paradise. तुम्हाच बरोबर सुखलोकात असशील. Has this thief was saved from the cross? त्या वधस्तंभावर हा चोर वाचला गेला, त्याचं तारण झालं का? नाही नाही, तारण नाही, वाचला का? वाचला का? ऐका. लिसन. Was this thief taken out of the cross? त्या वधस्तंभावरून त्याला खाली उतरवण्यात आलं होतं का? What? काय? No. नाही. Jesus said, today you will be with me in paradise. येशू म्हटलं आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. And still तरीही that thief was on the cross. तो चोर त्या वधस्तंभावर खेळलेला होता. And still तरीही his legs were broken. त्याचे पाय तोडण्यात आले. Still तरी the other thief's legs were broken. दुसऱ्या चोराचे देखील पाय तोडण्यात आले होते. And when they came to Jesus, जास्त येशूकडे आले, they saw Jesus is already dead. त्यांनी पाहिलं की येशू अगोदरच मरण And पावले they said, आहेत. we will not break his legs. ते म्हटले आम्ही याचे पाय तोडणार We'll take नाही. him from the cross. त्या वधस्तंभावर त्याला आम्ही खाली उतरू. He received his punishment on the face of the earth. त्याला त्या भूतलावरती त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. But पण he went with Jesus Christ the same day into paradise. त्याच दिवशी तो चोर येशू बरोबर सुखलोकात गेला. Your body may not go, तुमचं शरीर जाणार but नाही, your spirit will go. तुमचा आत्मा जाणार And आहे. your spirit is important than your body. तुझ्या शरीरापेक्षा आत्मा महत्वाचा आहे. Hallelujah. हालेलुया. Your spirit is important than your body. तुमच्या शरीरापेक्षा तुमचा आत्मा महत्वाचा आहे. Therefore, we have to take care of our spirit. त्यामुळे आपल्या आत्म्याची काळजी And आपण when घेतली we पाहिजे. come to the table of the Lord, ज्यासमोर प्रभुभोजनाच्या मेजाकडे येतो, we say, Jesus, I take this cup, आपण म्हणतो येशू मी हा प्याला घेतो, which represents your blood, तुझ्या रक्ताचं दर्शक आहे. shed on the cross of Calvary, कॅल्वरीच्या वधस्तंभावर आमच्यासाठी तू सांडलं for आहे. forgiving my sins, माझ्या पापाची क्षमा करण्याकरिता ते ओतलं गेलं आहे. for forgiving my sins. माझ्या पापाच्या क्षमेसाठी ते ओतलं गेलं आहे. Don't become so righteous to say, Lord, I take this cup, इतके धार्मिक बनू which नका. represents your blood, which was shed on the cross of Calvary for the sins of the whole world. प्रभू हे रक्त तुझं कॅलोरीच्या वधस्तंभावर शिंपडण्यात आलं, सांडण्यात आलं संपूर्ण जगाच्या पापाकरिता. When you say that, ज्यास तुम्ही तसं म्हणता, you exclude yourself from the world. जगापासून तुम्ही स्वतःला बाहेर ठेवता. When you say, I thank you that you shed your precious blood on the cross of Calvary for me. ज्यास तुम्ही म्हणता की त्या कॅलोरीच्या वधस्तंभावर तुझं रक्त माझ्यासाठी तू सांडलेलं आहे. Oh, without pistol you are for me. माझ्यासाठी, For me. माझ्यासाठी. You should be so confident to say, He forgave my sins. तुम्हाला इतका आत्मविश्वास असला पाहिजे की त्याने माझ्या पापाची क्षमा केली आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत येऊ नकोस. Till we don't understand, don't come, Lord. Till we understand, Why don't I'm come. saying this? मला काय म्हणायचं ते हे, Because when we take the communion, ज्यास आपण प्रभू भोजन घेतो, we must receive the power, strength, health, and wisdom from the Almighty God. शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, आरोग्य सर्वसमर्थवान देवाकडून आपल्याला मिळालंच पाहिजे. Because that is the meaning of the taking communion. तोच अर्थ आहे प्रभू भोजन घेण्याचा. Do it in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ घ्या. Do it in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ करा. Don't do it as a tradition. रूढी परंपरा म्हणून करू When नका. you take communion, when you have bread in your hand, when you have the cup in your hand, you can say, Lord, I remember you that by your stripes I am healed. त्यास प्रभू भोजन ज्या हातामध्ये असतं भाकर प्याला त्यास तुम्ही स्मरण करा ना, प्रभू तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. Lord, when I come take the communion, प्रभू ज्यास मी प्रभू भोजन घेतो, I say to you,
मी तुला हे म्हणत आहे, You have forgiven my sins. तू माझ्या पापाची क्षमा केली आहे. You have forgiven my sins. प्रभू तू माझ्या पापाची क्षमा केली आहे. And therefore I rejoice because I have confessed I am a sinner first. मी आनंदित आहे कारण मी पहिलं कबूल केलं आहे मी पापी आहे. And then I have accepted your holiness तुझी पवित्रता मी स्वीकारली in front आहे of people. लोकांसमोर. Though I was a criminal. जरी मी गुन्हेगार If होतो, criminal can do that, जर गुन्हेगार ते करू शकतो, why not we? मग आपण का नाही? If criminal can do that, जर गुन्हेगार ते करू शकतो, he knew some consequences of that declaration. त्याला माहिती होतं की मी जर घोषणा केली, जाहीर केलं तर त्याचे परिणाम Because काय already होणार. I am a criminal. अगोदरच मी गुन्हेगार, I am judged and sentenced for death. माझ्यावरती न्याय करण्यात आला की मला मरणाची शिक्षा. एवढं सगळं असून काय थोबाड वाजत होतो तो? All this is happening, then also you are shouting and proclaiming. हे अगोदर कळलं नाही का तुला? You did not understand first. अगोदर त्याला फक्त पैसा पाहिजे होता, धन दौलत पाहिजे होती आणि लोकांची घरं तोडायची पाहिजे होती. Before you wanted the money, wealth, and he used to break the houses of the people. But when he was on the cross, पण तो वधस्तंभावर असताना he declared Jesus Christ is without sin. त्याने जाहीर केलं येशू ख्रिस्त निष्पाप आहे. Can you declare that? तुम्ही हे जाहीर करू शकता का? Jesus Christ is without sin. येशू ख्रिस्त निष्पाप आहे. Can you declare that? Jesus Christ is without sin. तुम्ही जाहीर करू शकता का येशू ख्रिस्त निष्पाप आहे? If you will declare, you will go to heaven. जर तुम्ही जाहीर कराल तुम्ही स्वर्गात जाल. If you don't declare, it's okay. नाही जाहीर केलं ठीक आहे, That is your choice. तुमची निवड आहे. When Jesus will come, येशू ज्यावेळेस येईल, I will go up, मी तर जाईल वर, my family will go up, माझं कुटुंब पण जाईल. and then those who have declared, they will go up. ज्याने जाहीर केलं ते देखील वर You जातील. can take the whole charge of the church. संपूर्ण मंडळीचा तुम्ही ताबा घ्या. For 7 years. 7 वर्ष. And after 7 years, I will come. 7 वर्षानंतर मग मी येईल. I will come along with Jesus Christ. येशू ख्रिस्ताबरोबर मी येईल. But that time as I have requested, I believe that Jesus will grant my request to make me Chief Minister of Maharashtra. जशी मी येशू ख्रिस्ताला विनंती केल्याने मला माहिती आहे येशू ख्रिस्त माझ्या विनंतीला मान देईल आणि मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री Because करतील. Jesus only said, आणि येशूनेच म्हटलं आहे, if you will suffer with me, माझ्या बरोबर दुःख सहन कराल, you will reign with me. माझ्या बरोबर तुम्ही राज्य कराल. No one will be given nothing to do when Jesus comes and rules over the earth. पृथ्वीवर येशू ख्रिस्त राज्य करायला त्यावेळेस कुणालाच काही दिलेलं जाणार नाही. You will be talati, gram sevak and gram panchayat and all this. हे सर्व तुम्ही असाल. I will be a chief minister. मी तर मुख्यमंत्री. I am waiting for that time. मी त्यावेळेची वाट But पाहत till आहे. then, पण तोपर्यंत I have to be faithful with Almighty God. सर्वसमर्थ देवाबरोबर मी विश्वासू राहिला I need to पाहिजे. examine every time that I come before the table of the Lord. प्रभोजनाच्या मेजाकडे आल्यावर प्रत्येक वेळेस मी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं Verse पाहिजे. 18, the word of God says, 1 Corinthians chapter 11, पहिली करंथीकरास पत्र 11वा अध्याय verse 18. 18 वचन. For first of all, when ye come together in a church, I hear that there is divisions among you, and I partly believe it. पहिली करंथीकरास पत्र 11वा अध्याय 18 वचन. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळीत या नात्याने एकत्र जमतात तेव्हा तुम्हात फूट असतात असे मी ऐकतो व ते काही अंश खरे मानतो. This church was famous ही मंडळी प्रसिद्ध होती. to have problems in the church, या मंडळीमध्ये समस्या होत्या, divisions in the church. फूट होती मंडळीमध्ये. There are many divisions can be there. पुष्कळशा विभागण्या फूट One असू शकतात. division of relation, एक नातेसंबंधाची फूट पडलेली, another division is corporate knowledge, आणि संयुक्त ज्ञान कॉर्पोरेट ज्ञान याची एक फूट पडलेली. one division is talents, एक फूट पडले ते म्हणजे कलागुण, one division is usefulness, आणि एक फूट पडले म्हणजे उपयोगी होणे. and when we come to the church, ज्यावेळेस आपण चर्चला येतो group by group we meet one another.
गट गट असे जमून एकमेकाला भेटतो. We don't want to meet everyone. आपल्याला सर्वाला भेटायची इच्छा Because नसते. I am मी me you है and me tyu है. आय एम सो आय एम दॅट. But church, पण मंडळी, examine yourself. स्वतःचं Let us आत्मपरीक्षण करा. examine ourselves. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. Do I have strife in my heart? माझ्या हृदयात कलह आहे का? Do I have anger of somebody or something कोणत्या in my तरी heart? गोष्टीचा कुणाचा तरी माझ्या अंतकरणात राग आहे का? First thing Paul says पहिली गोष्ट पाऊल म्हणतो, that I hear that there is a divisions among you. मी ऐकले तुम्हामध्ये फूट आहे. This was propagated everywhere. सर्वत्र याच्याबद्दल माहिती Hey, होती. don't go to the church. त्या चर्चला जाऊ You know नका. that church? माहिती ते चर्च, All sorts of fighting is there. तिथं नुसत्या भांडणच होतात. There is no peace in the church at all. त्या चर्च मध्ये शांतीच नाही. And Paul says, if you have that kind of attitude of division, if not division, making division, पाऊल म्हणतो जर तुमची त्याची प्रवृत्ती की फूट आहे नाही तर to तुम्ही draw फूट people करता. unto you instead of to Christ, ख्रिस्ताकडे लोकांना आणण्याऐवजी तुम्ही स्वतःकडे ओढून घेता, you are not taking communion worthily. मग तुम्ही योग्य प्रकारे प्रभू भोजन घेत नाही. Let us examine ourselves. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करू. Secondly, दुसरी गोष्ट, verse 19, 19 वचन, Paul says, for there must be also heresies among you, that they which are approved may be made manifest among you. पहिले कोरिन्थीय पत्र 11 अध्याय 19 वचन, कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. Eh? Verse 9, there must be, also heresies among you. Heresies, false teachings, चुकीचं खोटे शिक्षण, false understanding, खोटीची समजबुद्धी, false interpretations. चुकीचा अनुवाद, Nowadays, on all these dabdas, ह्या सर्व जे सोशल मीडिया डबडा आहे, so many preachers are preaching. कितीतरी उपदेशक उपदेश करतायत. But if you hear their messages carefully, जर तुम्ही लक्षपूर्वक त्यांचे संदेश ऐकता, you will find they preach heresies and misleading the congregation. तुम्ही पाहताल की ते खोटं शिक्षण देत आहे आणि मंडळीला चुकीच्या दिशेने घेऊन चालले And आहेत. now AI something has come. आता ते AI काहीतरी आलंय And that is another type of Satan. आणि ते दुसऱ्या प्रकारचं एक सैतानी कृत्य आहे. They make your face and speak whatever they want to put it in on the mic चेहरा लावतात आणि त्यांना काय बोलायचं ते बोलतात. to create misunderstanding about you, तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याकरिता, to discourage you, to disappoint you. तुम्हाला निराश हताश करण्याकरिता The whole world is doing that. संपूर्ण जग ते करत आहे. But the church, पण मंडळी, I will not allow that in my heart. माझ्या हृदयात मी त्याला परवानगी देणार नाही. I will not allow that to happen through me. माझ्याद्वारे मी ते कधीच होऊ देणार नाही. Let everyone say whatever they want to say. कुणाला काय म्हणायचं त्यांना ते म्हणू द्या. If you read the life of Jesus Christ, येशू ख्रिस्ताचं जीवन तुम्ही वाचलं तर so many has criticized him. येशूवर किती जणांनी तरी टीका So many केल्या, have insulted him. कितीतरी जणांनी येशूचा अपमान So many केला, have closed their doors for him. येशू ख्रिस्तासाठी किती जणांनी दरवाजे बंद केले. But never, ever Jesus spoke about that to his disciples or anyone. येशू ख्रिस्त कधीच केव्हाच त्याच्या शिष्यांना किंवा इतरांना बोलले नाही. But he always showed mercy and great heart. त्याने नेहमीच दया दाखवली आणि मोठं अंतकरण. How many have great heart? किती जणांचं मोठं अंतकरण आहे? Only few. तर थोडकेच. All those who have great heart, please stand. ज्यांचं अंतकरण मोठं आहे, हृदय मोठं आहे, त्यांनी उभे If you have राहा. small heart, छोट्या अंतकरणाचे असाल, still stand. तरी उभे God राहा. will make it great. देव त्याला मोठं बनवेल. We allow Almighty God to touch us. देवा सर्वसमर्थवान देवाला भाव येते की त्याने आपल्याला स्पर्श करावा. ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्यामनी घेई त्वरे, मानसिक व्याधी तव जाऊन या
चित्त तरे ख्रिस्त हर्षा चिरुची प्राण्या मनी घेई त्वरे घन जसे अंतराळी धावता ते वायुबले घन जसे अंतराळी वाहतसी वायुबले प्रभु वच पाळण्यास थोर सुखे चित्त स्फुरे प्रभु वच पाळण्यास थोर सुखे चित्त पुरे ख्रिस्त हर्षा चिरुची प्राण्या मनी घेई त्वरे सहजीच बापावरी प्रीती जशी ख्रिस्त करी सहजची बापावरी प्रीती जशी ख्रिस्त करी देवी मने वाहतील मोदाने त्या प्रीती झरे देवी मने वाहतील मोदाने त्या प्रीती झरे ख्रिस्त हर्षाची प्रीती आत्मने घेई त्वरे ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्या मनी घे त्वरे स्मित मुख नित्य तुझे होईत दानंद बहु स्मित मुख नित्य तुझे होईत दानंदे बहु भय भय ताप जणी जाऊन या हर्ष भरे भव भय ताप जणी जाऊन या हर्ष भरे ख्रिस्ते हर्षाची प्रीती प्राण्या मनी घेई त्वरे परहित ख्रिस्ता सम नित्य कराया सरुदी परहित ख्रिस्ता सम नित्य कराया सरुदी अतिशय लालसाही वाटत से प्रेम भरे अतिशय लालसाही वाटत से प्रेम भरे ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्या मने घेई त्वरे ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्या मनी घेई त्वरे Let us taste the Lord Jesus Christ येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊन पहा and allow all our mind sadness and confusion go away by His holy power. या पवित्र सामर्थ्याने आपल्या मनातील दुःख अंतकरणातील सर्व गोंधळ निघून If जावं there is any division spirit in my life, जर फूट पाडणारा आत्मा जर माझ्या जीवनात आहे allow God to remove it by His power. देवाच्या सामर्थ्याने त्याला वाव द्या की तो काढून If there is टाकेल any problems and difficulties are in my life, माझ्या जीवनामध्ये काही अडचण संकट आहेत let us hand over it to Christ ख्रिस्ताच्या हातात ते देऊया and say to Jesus Christ. येशू ख्रिस्ताला आपण म्हणूया ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्या मने घेई त्वरे ख्रिस्त हर्षाची रुची प्राण्या मने घेई त्वरे Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या we thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आभार मानतो We thank you for your love so much तुझ्या प्रीती आमच्यावर इतकी आहे that you gave your only begotten Son, तो आपला एकुलता एक पुत्र दिला Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त who shed his precious blood on the cross of Calvary कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर त्याने आपलं मौल्यवान रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे for forgiving my sins, माझ्या पापाची क्षमा करण्याकरिता who took the stripes on his back, ज्याने आपल्या पाठीवरती फटके खाल्ले that by his stripes I am healed. त्याच बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालो आहे Help us, Lord, to confess this every day in our life प्रभू दररोज आमच्या जीवनात हे कबूल करण्याकरिता and आम्हाला receive मदत the कर powerful Christian life सामर्थ्यशाली ख्रिस्ती जीवन स्वीकारण्याकरिता आम्हाला मदत कर in the world where we are entering ज्या जगात tomorrow. ज्या जगात उद्या आम्ही Let प्रवेश everyone करणार आहे sense the presence of Almighty God in our life. आमच्या जीवनात सर्वसमर्थवान देवाची उपस्थिती आहे याची जाणीव सर्वांना होऊ दे Let Yahweh be with us. यावे आमच्या बरोबर असू We दे commit our life into holy hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात देतो Thank you, God, for guiding us,
teaching us, helping us to understand. आम्हाला सहाय्य केलं की शिकण्याकरिता मार्गदर्शन करण्याकरिता तू आम्हाला चालवतेस In त्याबद्दल. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. आमेन. Amen. Please be seated. कृपा करून आपण आसन ग्रहण करूया. Hallelujah. If you're celebrating birthday or wedding anniversary this week, आपल्याला तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल please stand. कृपा करून आपण उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. प्रभू परमेश्वर आम्ही आभार मानतो जे प्रियजन परमेश्वर या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा Give करतात. them many more personal birthday and many more marriage anniversaries in their marital life. प्रभू त्यांच्या जीवनात अधिक वैयक्तिक वाढदिवस आणि वैवाहिक जीवनात Fill अधिक their लग्नाचे life with वाढदिवस. always strength, health, wisdom, and knowledge. जीवनशक्ती ज्ञान शहाणपणाने तू भर. And as you are blessing them, oh God, तेव्हा त्यांना तो आशीर्वादित करत असताना make their life blessing to त्यांचं others. जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं We होऊ commit दे. them in your holy त्या hands. पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now, the Lord, we pray to thee, प्रार्थना as we are going to करतो. worship you by giving your tithe, our offering and mystery offering unto you. हृदयाद्वारे आम्ही भक्ती करत असताना देवाचं दर्शन संपतं नारळपण सेवकार्याचं नारळपण देत Bless असताना our worship of giving. आमचं देण्याची भक्ती आशीर्वादित कर. And let your name be glorified through that. हृदयाद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ In दे. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Let's meet one another, greet one another, and exchange the love of God with one another. एकमेकाला भेटू देवाच्या प्रीतीची सहभागिता करूया. I and pastoral staff will be waiting for you.